मेहकर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा। मोर्चाला संबोधित करताना रविकांत तुपकर यांनी दिला सरकारला 8 दिवसाचा अल्टिमेट। काल मेहकर येथे शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले होते। हा मोर्चा मेहकर येथील रेस्ट हाऊस पासून ते तहसील समोरच्या नगर परिषदच्या स्वातंत्र्य मैदानावर मोर्चाची सांगता करून तेथे प्रमुख व्यक्तींचे मार्गदर्शन झाले। या मोर्चासाठी हजारो शेतकरी उपस्थित होते। तर शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सरकारला चांगलेच धारेवर धरले, तर विमा कंपनीचाही समाचार घेतला। तुपकर यांनी संबोधन करताना सरकारला 8 दिवसाचा अल्टिमेट दिला की जर या 8 दिवसात सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम तात्काळ टाकली नाही तर आम्ही या शेतकऱ्यांना घेऊन महाराष्ट्रामध्ये न भूतो न भविष्यती असे आंदोलन करू। त्यासाठी सरकारने आमच्या शेतकऱ्यांच्या असलेल्या विविध मागण्या या तात्काळ पूर्ण कराव्या अशा स्वरूपाचे संबोधन रविकांत तुपकर यांनी मेहकर येथे शेतकरी आक्रोश मोर्चा व नंतर झालेल्या सभेमध्ये केले। या मोर्चासाठी लातूरवरून शेतकरी तर वाशिम, बुलढाणा, चिखली, लोणार, मेहकर परिसरातील खेड्यापाड्यातून हजारो शेतकरी हे मोर्चासाठी आलेले होते। प्रल्हाद खोडके, IB सेकंड न्यूज, दक्षिण बुलढाणा जिल्हा निवडणूक आल्यामुळे हे गोड बोलते, तुमच्या घरी येतील, तुम्हाला म्हणतील जे झालं ते झालं पण आमच्याकडे ध्यान ठेवा असं म्हणतील नाही। तर आठवडाभरानंतर मेहकर आणि बुलढाणा नाही तर या महाराष्ट्रामध्ये आक्रमक अरे हा माईक काय आहे, तिकडचा आहे काय? हे लय आगाव आहे, काही सांगता येत नाही काय करते। 8 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात जर का पीक विम्याची रक्कम जमा झाली नाही तर या राज्यामध्ये भूतो न भविष्यती सरकार हादरवणारा आंदोलन या राज्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना घेऊन करू आणि त्याची सुरुवात या मेहकर मधून करू, हे मला सरकारला सांगायचं। अरे आमचं मागणी काय आहे? आमचं म्हणणं आहे तुम्ही गेल्या वर्षी सोयाबीनला भाव दिला नाही, तुम्ही कापसाला भाव दिला नाही, कोणत्याही शेतमालाला तुम्ही भाव दिला नाही, उत्पादन खर्च भरून निघेल एवढाही भाव नाही। मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं, एका क्विंटलचा सोयाबीनचा उत्पादन खर्च मागच्या वर्षीचा 7,000-7,500 रुपये आहे आणि भाव किती भेटला? बोला, 4,000। म्हणजे ताई लावले 7 आणले 4। इंडो सल्फान ही